संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग योजना व ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना अतिशय आनंदाचे अपडेट असणार आहे. नवीन शासन निर्णय आला आहे. अनेक ठिकाणी काय होतं की तुमचा हक्क आहे पण तुम्हाला मिळत नाही, पण जेव्हा GR निघतो, शासन निर्णय निघतो आणि ते तुम्ही दाखवल्यानंतर तुमच्या हक्कापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. या संदर्भात अपडेट लगेच बघूया, कारण रेशन कार्ड संदर्भात नवीन शासन निर्णय आलेला आहे. काही ठिकाणी म्हणजे तुम्ही तालुक्या ठिकाणी असो, गाव ठिकाणी असू द्या, जिल्हा ठिकाणी असू द्या, तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नाही. तुमचा हक्क आहे तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला धान्य मिळवणे. आता 2 प्रकारचे रेशन कार्ड आहे. प्राधान्य रेशन कार्ड आहे ज्यावरती 5 किलो धान्य मिळतंच, व जे दुसरं रेशन कार्ड आहे त्यावरती 35 किलो धान्य मिळतं, अंत्योदय रेशन कार्डवरती. पण आता काय झालं आहे की तुम्हाला तहसीलदार कार्यालयात असू द्या किंवा तुम्ही अधिकाऱ्यांकडे जाता व तुम्ही विचारता की आम्हाला आमच्या रेशनवरती धान्य मिळत नाही, त्यासाठी आम्हाला परमिशन द्या किंवा जे काही प्रोसेस आहे करून द्या, पण इष्टांग उपलब्ध नाही सांगितलं जातं. पण आता शासनाने इष्टांग उपलब्ध संदर्भात प्रत्येक जिल्ह्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यानुसार संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. थोडक्यात आपण माहिती लगेच बघूया. GRची लिंक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर GR म्हणून कमेंट करा किंवा तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप असू द्या, चॅनल असू द्या, जॉईन करा, ज्यामध्ये ही सर्व लिंक्स आपण शेअर करत आहोत. आणि मेन म्हणजे तुमच्या हक्कासाठी, तुमचा जो हक्क आहे तुम्हाला मिळवण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करत आहोत. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे प्रत्येक लाभार्थी आहे त्यांचा हक्क आहे. प्रत्येक लाभार्थी दिव्यांग बांधव आहे, विधवा पेन्शन, ते प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगळं रेशन कार्ड मिळणं गरजेचं आहे व ते मिळतंच. त्यामुळे त्यावरती तुम्हाला रेशन पाहिजे असेल, धान्य पाहिजे असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि GR मध्ये काय सांगितलं आहे ते 2 मिनिटात समजून घ्या. शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही लगेच बघू शकता, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली RCMS वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत हा शासन निर्णय आला आहे. प्रस्तावना सुद्धा मांडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या शासन निर्णयामध्ये पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे. किती संख्या असणार आहे, कोणते जिल्हे असणार आहे, किती टक्क्यांमध्ये इथे जे इष्टांग आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे, संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये आलेला आहे. तुम्ही जेव्हा कार्यालयामध्ये जाल किंवा अधिकाऱ्यांकडे जाईल त्यावेळी नक्की हे GRची प्रत आहे ती घेऊन जायचं आहे. तर 2 मिनिटात लगेच समजून घेऊया या GR मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे. तर शासन निर्णय आहे संदर्भातील दिनांक 1 एप्रिल 2025च्या शासन निर्णयासोबत विवरण पत्र याद्वारे रद्द करण्यात येत आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता सोबत जोडलेल्या विवरण पत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शवलेल्या इष्टांकाच्या आकडेवारीचे मर्यादित लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. तर इथे जे क्षेत्रीय कार्याची सुधारित इष्टांकांची पूर्तता करताना वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून देण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील शिल्लक इष्टांकाचा आढावा घेऊन दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात इष्टांकाचे पुनर्वाटप करण्यात येईल, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. व इथे विविध जिल्ह्यातून अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांची संख्या देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या विवरणपत्रात संपूर्ण माहिती किती जी संख्या असणार आहे, शिधापत्रिका संख्या, सदस्य संख्या, म्हणजे जिल्हा अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बीड आहे, भंडारा आहे, बुलढाणा आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा. चंद्रपूर आहे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अपरिमंडळ परेल, अंधेरी, वडाळा, कांदिवली, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, त्यानंतर पुणे शहर, असे विविध जिल्ह्यातून 42 इथे बघा जिल्ह्यातून इथे काय झाले की राज्याची एकूण संख्या किती असणार आहे, शिधापत्रिकेची संख्या किती असणार आहे, सदस्य संख्या किती असणार आहे, संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. व इथे जे मांडण्यात आलेले आहे बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अन्वये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे एकूण लोकसंख्यापैकी बघा 76.32% ग्रामीण व 45.34% शहरी लोकसंख्येची मर्यादा दिली आहे. व सबब सुधारित इष्टांक देताना उपरोक्त मर्यादेसाठी जिल्हा, शहर, गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन त्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योग्य व गरजू लाभार्थी समाविष्ट होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे हे निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर काही बदल करण्यात आलेला आहे. टक्केवारीमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जे ग्रामीण आहे, शहरी आहे, तर इथे जिल्हा, शहर व गाव हे घटक न विचार करता पूर्ण राज्यभराचे इथे घटक सुद्धा विचार केला जाणार आहे. त्या संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे.
आहे, त्यामुळे तुमचा हक्क तुम्हाला नक्कीच मिळायला पाहिजे आहे. तुमच्या रेशन कार्डवरती धान्य मिळते का नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. या संदर्भात तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्याला सांगू शकता. तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट्स मिळतील. महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांना शेअर करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. नक्कीच ही उपयुक्त माहिती असणार आहे. व अशाच संपूर्ण पुढील अपडेट्ससाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.